की मी लक्ष्मण रेष ओलांडून आली. मी अजिबात रावणाला घाबरत नाही. मी लक्ष्मण रेष ओलांडून आली. मी अजिबात रावणाला घाबरत नाही. तुम्ही 10 तोंड घेऊन दात विचकावून भीती घाला मला, मी तुमच्याकडे दया याचना मागत नाही. शील बनून पडून राहील आयुष्यभर, पण कुणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको. शील बनून पडून राहील आयुष्यभर, पण कुणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको. राहील आयुष्यभर चारित्र्यहीन म्हणून, जो मागतो अग्निपरीक्षा तो रामही नको. राम काय आणि रावण काय, शेवटी दोघेही पुरुष. राम काय आणि रावण काय, शेवटी दोघेही पुरुष. एक बाईला एकटी पाहून उचलून नेतो आणि दुसरा त्याला हरवून बाईला जिंकून घेतो. बाईच्या आडून तुम्ही सिद्ध करतात तुमचे कर्तृत्व. बाईचा मात्र खेळ होतो, बाईचा मात्र खेळ होतो. एक रावण मारला म्हणून काय जल्लोष करता, एक रावण मारला म्हणून काय जल्लोष करता. इथं गल्लोगल्ली रोज किती तोंडाचे रावण फिरतात. म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून रावणाने उचलून नेली. म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून रावणाने उचलून नेली. मुळात तुम्हाला बाईला तिची सीमा आखून द्यायची असते. जंगल काय आणि घर काय, बाई कुठे सुरक्षित असते. अहिल्याने म्हणे व्यभिचार केला म्हणून तिला शील बनवले, शाप दिला. अहिल्याने म्हणे व्यभिचार केला म्हणून तिला शील बनवले, शाप दिला. अहो पण ज्याने रूप बदलून धोका दिला त्या इंद्रावर का नाही खटला दाखल केला. आपल्या प्रेमाची कबुली देणाऱ्या शूर्पणखाचे तुम्ही नाक कापले. आपल्या प्रेमाच्या कबुली देणाऱ्या शूर्पणखाचे तुम्ही नाक कापले आणि आशीर्वाद म्हणून कित्येक कुमारिकांचे शीलहरण करणाऱ्या तपस्वींचे का नाही हात छाटले. बाईच्या देहाभोवती घुटमळत राहतात साऱ्या पोथीपुराण, साऱ्या नैतिकता. बाईच्या देहाभोवती घुटमळत राहतात सारे पोथीपुराण, साऱ्या नैतिकता. ज्या बायकांनी सोचले तुमचे किळसवाने अत्याचार, तुम्ही त्यांच्याच गाथा गातात. तुम्ही रचलेले हे कुंभार जाळून एक नवीन गाथा लिहायची आहे. तुम्ही रचलेले हे कुंभार जाळून एक नवीन गाथा लिहायची आहे. आता मलाही तुम्हाला एक लक्ष्मण रेखा आखून द्यायची आहे. मलाही तुम्हाला एक नवीन लक्ष्मण रेखा आखून द्यायची आहे.